मित्रांनो नमस्कार. सोशल मीडिया अगदी हृदयाच्या जवळ, नातेवाईकांपेक्षा हृदयाच्या जवळ असलेला हा एक अनाकलनीय प्रकार. तसं पाहिलं तर सोशल मीडिया हे दिसायला एवढंच आहे, पण अणुबॉम्बपेक्षा मोठी शक्ती या सोशल मीडियामध्ये आहे. या सोशल मीडियावर आता काही निर्बंध लादण्याचा विचार राज्य शासन करत आहे. मित्रहो, या सर्व गोष्टींवर आज आपण बोलणार आहोत. हे योग्य आहे का? योग्य असलं तर ते का योग्य आहे आणि आताच ते निर्णय घेण्याची वेळ का आली? या सर्व गोष्टींवर आपण बोलणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. मित्रहो नमस्कार, तुम्ही पाहताय विचारमोती. मित्रहो, सोशल मीडियानं आपलं अख्खं जीवन व्यापून टाकलं आहे. या सोशल मीडियानं नात्यागोत्यातलं अंतर वाढवलं. बाहेर असणारी काल्पनिक वाटणारी माणसं त्यानं आपल्यापाशी आणली आणि तुमच्या जवळ असलेली माणसं लांब ठेवून दिली, लांब फेकून दिली. आता आईवडील कोणाला नकोत, गरज पडली तर कधी पत्नीही नकोशी वाटते, पत्नीला पती नकोसा वाटतो, पण तिला तिचा मित्र किंवा त्याला त्याची मैत्रीण हवीशी वाटते. या सगळ्या गोष्टी सोशल मीडियामुळे करणं खूप सोपं झालं. त्याच्यामुळे संसार उद्ध्वस्त होऊ लागली. घरच्या घरं भिंती असून वर छप्पर असून पडू लागली, कोसळू लागली. जातींमधील दरी वाढल्या. शिकला सवरलेला समाज असे आपण स्वतःची पाठ थोपटून घेत असताना सोशल मीडियानं तुमच्यातील अशिक्षितपणा जागा केला, त्याला खतपाणी घातलं आणि तुमच्या बुद्धिमत्तेवर, तुमच्या पुस्तकी ज्ञानावर मात करून तुमचा अशिक्षितपणा त्याने वाढवला. जसे एखाद्या सुंदर अशा वनस्पतीवर, सुंदर अशा झाडावर एखादी परपोषी वनस्पती वाढते आणि त्या वनस्पतीचा रस शोषून घेऊन, सुंदर झाडाचा असा रस शोषून घेऊन स्वतःचं पोट भरते आणि त्या झाडाला मारून टाकते. तशी अवस्था सोशल मीडियाने आमच्या आयुष्याची केलेली आहे. मित्रहो, सोशल मीडियावर निर्बंध घालणे हा चुकीचा प्रकार असल्याचं सध्या विरोधक म्हणत आहेत. पण सोशल मीडियावर काही प्रमाणात किंवा मीडियम प्रमाणात तरी निर्बंध येणं गरजेचं आहे. कारण सध्या सोशल मीडिया अनिर्बंध असलेल्या अवस्थेत चालू आहे. कोणीही काही बोलतं, सोशल मीडियावर व्यक्त होतो, त्याचा समाज जीवनावर परिणाम काय होईल, त्याच्या समाजाच्या भावना दुखावतील वगैरे कोणत्याही गोष्टीचा विचार न करता प्रत्येकजण व्यक्त होतो आणि व्यक्तही अशा प्रकारे होतो की त्याच्यामुळे अख्खा समाज, अख्खा राज्य पेटून उठेल. मित्रहो, आपल्याला काय बोलावं, काय चालावं याची भीती राहिलेली नाही. कारण या राज्यात, मी महाराष्ट्राबद्दल बोलतो, देशाबद्दल बोलत नाही, या महाराष्ट्र राज्यात कायद्याचं राज्य आहे असं तुम्हा आम्हाला वाटत नाही. कायद्याचा धाक आपल्याला आहे असं तुम्हा आम्हाला वाटत नाही. याच्यामुळे आणि याला मुख्य कारण आहे ते म्हणजे सोशल मीडिया. मित्रहो, महत्त्वाचं म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये तुम्ही पाहताय महाराष्ट्राचं समाजकारण किती बिघडत चाललं आहे. राजकारण करणाऱ्या मंडळींनी, म्हणजे 80% समाजकारण 20% राजकारण, हे कोणतरी एक वाक्य बोललो, तेच तोंडपाठ वाक्य करायचं, आमच्यासमोर बोलायचं, पण प्रत्यक्षात वेगळं करायचं. ही राजकारणात लागलेली कीड आहे, ती अलीकडे वाढत चाललेली आहे. त्याच्यामुळे असं होतं आहे की सोशल मीडियाचा अनिर्बंध वापर केला जातो आहे. सत्ताधारी मताच्या पेटीवर लक्ष ठेवून आहेत, विरोधक झोपलेले आहेत, त्यांना काही या गोष्टीशी देणं घेणं नाही. त्यामुळे महाराष्ट्रात आम्ही जेव्हा कशाही प्रकारे व्यक्त होतो त्याला एक अनिर्बंधपणा मिळालेला, मोकळं वातावरण मिळालेलं आहे. ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्यांना कुठेतरी धाक बसला पाहिजे, त्यांना कुठेतरी शिस्त लागली पाहिजे, या विचाराचं सरकार महाराष्ट्रात नाही आहे आणि विरोधकही त्या विचारांचे नाहीत. त्यामुळे सर्व सुरळीत चालू आहे, अनिर्बंधपणाने सुरू आहे. मित्रहो, सोशल मीडियावर व्यक्त व्हायचं, ते व्यक्त होताना जुन्या इतिहासातल्या गोष्टी उकरून काढ, त्याच्यावर बोलायचं. ते बोलताना त्यांच्या जातीवर बोलायचं. एखादा माणूस जर चुकला असेल किंवा काही माणसं जर चुकली असतील तर तो समाजात किती नालायक आहे हे बोलायचं. आणि त्यानं दुसरं काहीतरी बोललं दुसऱ्या समाजाला, किंवा त्यानं आपल्या भावना दुखावल्याचा आव आणायचा आणि मग संपूर्ण समाजाला रस्त्यावर उतरवायचं. पोलीस यंत्रणाला वेठीस धरायचं. काय म्हणतात ते, सामाजिक वातावरण बिघडायचं. सर्वसामान्य जनता आहे, ज्या जनतेला या गोष्टीशी काहीही देणं घेणं नाही, ते कुठल्या समाजाचे आहे, त्यांचा शेजारी कुठल्या समाजाचा आहे, या सगळ्याशी देणं घेणं नाही, अशा जनतेला होरपळून टाकायचं असं स्वप्न प्रत्येकाचं असतं. अलीकडे स्वप्न ह्याची पडत नाहीत की मी कोणी मोठा होणार, मी कोणीतरी
मी इंजिनियर होणार, मी बिझनेसमॅन होणार, मी आणि कोणी होणार, ही स्वप्न आपल्याला पडत नाहीत. आपल्याला स्वप्न पडतात महाराष्ट्र होरपळवण्याची. मी माझ्या समाजाला कसा पुढे नेईन, मी माझा समाज कसा मोठा आहे याच्या बढाया 4 चौकात मारेन. आणि बढाया मारण्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. जाती स्वतःला प्रत्येकाच्या जातीचा काय म्हणतात तो हा असावा, स्वाभिमान असावा. मला त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही. पण तुमच्या जातीचा स्वाभिमान बाळगताना तुम्ही इतर जातीचा अपमान करू नका. इतर जाती वाईट आहे म्हणून तुमची जात श्रेष्ठ आहे असं म्हणून तुमची जात कधीच श्रेष्ठ होणार नाही, कोणाची असो. मी अमुक एका जातीबद्दल बोलत नाही. प्रत्येकानं गुण्यागोविंदानं आपण कसं राहू हे पाहिलं पाहिजे. कारण हिंदू धर्म, मी धर्माविषयी पण ह्याच्यासाठी बोलतो आहे कारण हिंदू धर्मात या गोष्टी फार मोठ्या प्रमाणावर चालत आहेत. कारण धार्मिक रचना जी आहे ना ती आपल्या धर्माची चुकलेली आहे असं आताच्या काळात वाटायला लागलं आहे. पूर्वी 18 पगड जाती होत्या, 12 बलुतेदार होते, त्याच्यात श्रेष्ठ कनिष्ठता होती. एकावर एक अत्याचार करत होता, दुसरा अत्याचार भोगत होता. हे जरी असलं तरी ही गोष्ट मान्य केली पाहिजे की तेव्हा सर्व जाती धर्माची लोक गुण्यागोविंदानं सुद्धा नांदत होती. त्यांच्या फार काही अपेक्षा नव्हत्या, फार काही तक्रारी नव्हत्या. आज अपेक्षा वाढल्या वगैरे ह्या सगळ्या वरकरणी बोलायला ठीक आहे हो, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बोलायला ठीक आहे, आम्हाला एखाद्या व्यासपीठावर येऊन बोलायला ठीक आहे. पण प्रत्यक्ष आयुष्यात तुम्ही सुखी झालात का याचा जर विचार केला तर बाकी शून्य येईल. आपल्याकडे असं जर चालत राहिलं मित्रांनो तर बघा इतर धर्मसुद्धा आहेत पण त्यांच्या धार्मिक गोष्टीमध्ये त्यांच्या धार्मिक गोष्टीला एक शिस्त आहे, त्यांच्या धार्मिक गोष्टीला एक निर्बंधपणा आहे. तसं आपल्याकडे नाही. आपल्याकडे 18 पगड जाती आहेत, खूप 18 पगड तर कमी सांगितलं मी, खूप जाती आहेत. आणि त्या प्रत्येक जातीमध्ये रस्त्यावर उतरल्याशिवाय त्यांचे कोण आता संत असतील, त्यांच्या जातीचे महापुरुष असतील, त्यांची जाती त्यांची जयंती पुण्यतिथी असेल किंवा कुठला समारंभ असेल, कुठल्याही जातीतला, मी असं म्हणत नाही अमुक एका जातीतला, वरिष्ठ असेल, कनिष्ठ असेल, सवर्ण असेल, काय म्हणतात तो अमुक एक हा समाज असेल, प्रत्येक समाजातला मी माणूस बघतो त्यांच्या महापुरुषांची जयंत्या पुण्यतिथ्या असतील, कुठला सण समारंभ असेल, त्यांना रस्त्यावर उतरल्याशिवाय करताच येत नाही. मित्र हो, कधीतरी एखादा माणूस तुमच्या म्हणजे आधी माणूस खूप एकांत शोधतो, एकांत म्हणजे शांतता शोधतो या दुनियेमध्ये. आणि ती शांतता तुमच्या अशा गोष्टींमुळे जर खराब होणार असेल तर महाराष्ट्रात राहण्याचा लोक विचार तरी करतील का, हा एक प्रश्न महत्त्वाचा आहे. सोशल मीडिया गेल्या काही वर्षांमध्ये एवढा मोठ्या प्रमाणावर फोफावला आहे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो मित्रांनो. आपण विकसनशील देशामध्ये जाण्याची स्वप्न बघतो. माझा मुलगा परदेशी ठेवणार मी, असं आईवडिलांना विचित्र स्वप्न अलीकडे पडायला लागले. त्यांना स्वप्नबाधा झाली की नाही मला माहिती नाही, स्वप्नबाधा झाली की आणखी काय कुठला आजार जडला आहे, पण त्यांना मुलगा परदेशी ठेवण्याची स्वप्न पडू लागतात. म्हणजे बघा आईवडिलांपासून मुलांना दूर राहावं अशी आईवडिलांचीच आता इच्छा झाली. त्यांना आपल्या देशात मुलगा राहू नये असं त्याला वाटतं. आता त्याच्यामागे काय कारणं आहेत हे मला मान्य आहे की जातींमध्ये वाटला गेलेला इथला समाज आहे. ठराविक लोकच पुढे जातात, बाकीचे लोक मागे राहतात, बुद्धिमत्ता असो, गुणवत्ता असो की काही असो, या सगळ्या गोष्टी मला मान्य आहेत. पण परदेशात जाऊन तुम्ही परदेशातल्या लोकांचा अभ्यास तरी करा. ज्या वयात मित्रांनो, ज्या वयात तुम्ही सोशल मीडिया बघत राहता, दिवसातले 24 तासांपैकी 7-8 तास तुमची झोप झाली. मुलं जर असतील, तरुण मुलं जर असतील, कॉलेजचे युवक असतील तर त्यांचे 5-6 तास कॉलेजमध्ये गेले. त्याच्यातले परत कॉलेजच्या नावाखाली 2-3 तास तुमचे इकडे तिकडे मैत्रिणीवरून फिरण्यात गेले, मित्रांबरोबर फिरण्यात गेले. हे सगळं झाल्यानंतर उरलेला वेळ फक्त सोशल मीडिया. त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ असतात. आता यूट्यूबवर बघायला गेले तर एखाद्या महापुरुष चांगला असलेल्याचा पण व्हिडिओ असतो आणि एखादा महापुरुष नालायक, तोच महापुरुष नालायक असल्याचा पण दुसरा व्हिडिओ असतो. मग तो त्याच्या परिणाम त्याचा अभ्यास करणार. म्हणजे इतिहास 2-2, 3-3 प्रकारे मांडलेला असतो सोशल मीडियावर. तो इतिहास जो आपल्याला हवा असेल त्यातला आपल्या मताशी सहमत असलेला जो कोणी व्हिडिओ असेल तोच बघितला जातो, दुसरा बघितला जात नाही. अशा सगळ्या गोष्टी आहेत. मित्रांनो कसं आहे माहिती आहे का, अमेरिकेसारख्या विकसनशील देशामध्ये तुम्ही गेला तर असं असतं की तिथल्या मुलांना 15 वर्षाचा जो झाला की त्याला स्वबळावर उभं राहायला आईवडील शिकवतात. आईवडील कितीही श्रीमंत असो त्याला एक पैसा देत नाही, त्याच्या फक्त आधार बनून राहतात, शेवटचा आधार. म्हणजे तुला कुठे काय कमी पडलं तर आम्ही आहोत, पण याचा अर्थ असा नाही की तुला आम्ही पोसू. तू तुझ्या ऐपतीप्रमाणे नोकरी कर. आता 10-15 वर्षाच्या मुलाला त्याचं शिक्षण किती झालेलं असेल तुम्ही बघा. 15व्या वर्षी
आणि अशा मुलाला काय कुठली साहेबाची नोकरी मिळत नाही, मग हॉटेलमध्ये कुठे नोकरी मिळते किंवा काय कुठे इतर हलकी कामं ज्याला आपण समजतो तिथे नोकरी मिळते. पण तिथली मुलं ते आनंदानं करतात, स्वकष्टावर उभी राहतात. आपल्याकडे फक्त एक समज असा आहे की आई-वडिलांना म्हणजे विभक्त कुटुंब पद्धती आहे त्यांची वगैरे आपण हिणवत होतो. ती विभक्त कुटुंब पद्धती तुमच्या आमच्या उंबरठ्याच्या आत कधी आली आपल्याला कळलं नाही. पण आपण करतो. तिथले लोकं स्वातंत्र्य दिन असेल किंवा त्यांचा देशाचे जे सण असतात, देशाचे राष्ट्रीय सण म्हणतात त्याला, धार्मिक सण नव्हे, देशाचे सण. आता आपला स्वातंत्र्य दिन असतो, प्रजासत्ताक दिन असतो, तर अशावेळी ते दुप्पट काम करतात. आपण सुटी घेऊन कुठेतरी दारू पियायला बसतो, आपण कुठेतरी काय म्हणतात तो मिरवणुकीत दंगा करून नाचतो, दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारं वातावरण निर्माण करतो, असं आपण करतो. म्हणजे आपला देश कुठे चालला आहे आणि बाकीचे देश काय विचार करत आहेत हा तुम्हाला डिफरन्स सांगितला. मित्रांनो, आता तुम्हाला मी इथल्याच एका देशातलं उदाहरण सांगतो. इथल्या देशातलं पण नाही, महाराष्ट्रातलंच खानदेशमधलं धुळे जिल्ह्यातील एक उदाहरण सांगतो. तर तिथल्या ओंकार की त्रिवेदी काय तर नाव आहे त्याचं, मी विसरलो, पण आडनाव त्रिवेदी आहे त्याचं. हा मुलगा 23व्या वर्षी UPSC पास झाला पहिल्याच प्रयत्नामध्ये. तो का झाला तर त्याच्या आईवडिलांनी त्याला सुरुवातीपासूनच शिस्त लावली होती. अगदी प्राथमिक शाळेपासून त्याला शिस्त लावली. एवढंच नव्हे, तो जवळपास 40 किलोमीटर अंतरावर, 40 ते 50 किलोमीटर अंतरावर तो येऊन जाऊन करायचा. ज्या शाळेत त्यांनी टाकले त्या शाळेची गुणवत्ता तर होतीच, पण तिथेसुद्धा शिस्त होती, संस्कार होते. त्यानंतर त्याने पुढे प्रत्येक शाळा अशी निवडली की जिथे शाळेला शिक्षण पण चांगलं आहे आणि संस्कार पण आहे. उगाचच हायफाय शाळा आहे म्हणून तिथे टाकलं असं त्यांनी केलं नाही. तिसरी गोष्ट म्हणजे त्याला कंपल्सरी मोबाईलपासून लांब ठेवलं. मी पाहिलं, त्याच्याकडे गेलो होतो मी, तर त्यावेळी मग पाहिलं तर त्याच्याकडे छोटा फोन होता. मी म्हटलं, तू पहिल्याच प्रयत्नात कसा काय पास झालास? UPSC म्हणजे तुम्हाला माहिती आहे किती कठीण परीक्षा असते. तर मी म्हटलं, तो म्हणे सर, मी म्हणे सोशल मीडियापासून लांब राहिलो, फोनपासून लांब राहिलो. माझ्याकडे आजसुद्धा छोटासा फोन आहे 1100वाला, ज्याच्यावर सोशल मीडिया नाही, Google Pay नाही, फोनपे नाही, काय नाही. आणि तो ते अभिमानानं सांगतो आहे. म्हणजे मी तुम्हाला लांबची उदाहरणं दिली, अमेरिकेतले लोक काय करतात, पण महाराष्ट्राच्या मातीतलं रुजलेलं एक पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झालेलं एका तरुणाचं तुम्हाला मी उदाहरण दिलं. सोशल मीडिया जे होतं आहे मित्रांनो, सोशल मीडिया आमचं एवढं आयुष्य व्याप्त आहे की तुम्ही तुमच्या स्वप्नापासून भरकटताय, तुमची स्वप्नांचे अर्थ बदलत आहेत, तुमची स्वप्न बदलत आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे जी नको ती स्वप्न तुम्हाला पडायला लागले, थोडक्यात मनी वसेचे स्वप्नी दिसे असं म्हणतात, तर ती नको ती स्वप्न पडायला लागलेत आणि त्या स्वप्नांचा तुम्ही पाठलाग करताय. समाज असेल, धर्म असेल, या गोष्टी नंतरच्या पहिला स्वतःपासून सुरुवात करा, स्वतःवर प्रेम करा, स्वतःचं विकास बघा. जातीचा विकास आपोआप होत राहतो. तुम्हाला जात जर तुमची श्रेष्ठ वाटते तर तुम्हाला मी ही तुमच्या जातीच्या यशाची किल्ली सांगतो. काय आहे ती, की तुम्ही पुढे गेला, सगळ्या समाजातला प्रत्येक माणूस पुढे गेला तर तुमची जात आणि तुमचा धर्म पर्यायानं आपोआप पुढे जातो. पण तुम्हीच जर पुढे गेला नाही तर तुमची जात पण पुढे जाणार नाही आणि तुमचा धर्म पण पुढे जाणार. तर तुम्ही पुढे जाण्यासाठी काय करायला लागेल, तर तुम्ही तुमचं पोट भरायला शिकलं पाहिजे, तुम्ही तुमचा विकास करायला शिकलं पाहिजे. आणि हे करण्यासाठी काय केलं पाहिजे, तर जातीच्या वगैरे फुकटच्या मोहात ज्या गोष्टी घडून गेल्या आहेत त्या फुकटच्या मोहात पडू नका, ही गोष्ट सांगणं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे फडणवीस यांच्याकडून आमची अशी मागणी आहे की या गोष्टी लवकरात लवकर कराव्या. त्यांनी निर्बंध लादण्याचं एक सांगितलं आहे फक्त, पण ते असंच वाऱ्यावरची वरात ठरू नये किंवा हवेतला बुडबुडा ठरू नये. त्या गोष्टी लवकरात लवकर अंमलात आणाव्यात आणि त्याची कडक अंमलबजावणी करावी. आणि महत्त्वाचं म्हणजे जाता एक महत्त्वाचा सल्ला देतो की कडक अंमलबजावणी करताना तो आपल्या जातीचा आहे, तो आपल्या पक्षाचा आहे, तो आपल्या धर्माचा आहे याचा विचार न करता सरसकट सगळ्यांना एकच सजा झाली पाहिजे. आणि ती पण सजा अशी कडक असायला हवी की परत तो कधी चुकणार नाही आयुष्यात. परत त्याला कळलं पाहिजे की असं केलं की असं होतंच. निखाऱ्याला हात लावला की चटका बसतोच. निखाऱ्याला आपला कोणतरी माणूस आहे म्हणून त्याच्या हातात राख असलेला निखारा द्यायचा असं करू नका. सगळ्यांच्या हातात तोच निखारा टेकवा. म्हणजे त्याला कळलं पाहिजे निखाऱ्यावर हात ठेवला की हात प्रचंड भासतो. इतकी कायद्याची धग असली पाहिजे महाराष्ट्र राज्यात, हीच अपेक्षा करतो. मित्रांनो, तुम्ही तुमची मतंसुद्धा आवर्जून व्यक्त करा. सोशल मीडियावर निर्बंध लादण्याची खरंच गरज आहे का आणि का लादले पाहिजे त्याविषयी व्यक्त व्हायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर
लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.